Hello dear students, my name is Professor विशाल बोडके. मी तुम्हाला सायन्सचा पार्ट 1 मधले काही चॅप्टर शिकवणार आहे विच आर रिलेटेड टू फिजिक्स. ठीक आहे. तर कसं आहे तुमचं 10वीचं बघा, पार्ट 1 मध्ये तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पार्ट आहे काही, म्हणजे आपण सिलेबस सायन्स इज डिवायडेड इनटू बेसिकली 3 पार्ट्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. ठीक आहे. पार्ट 2 जो आहे, पार्ट 2 मध्ये जे 10 चॅप्टर आहेत ते बायोलॉजी, आणि तो बायोलॉजीचा पार्ट बायोलॉजीचे टीचर तुम्हाला घेतील. ठीक आहे. पार्ट 1 मध्ये फिजिक्सचा पार्ट मी स्वतः घेणार तुम्हाला, की ज्याचे आउट ऑफ 10 6 चॅप्टर्स आहेत. ते कोणते कोणते तेही मी तुम्हाला सांगेल. अँड दिस इज द पार्ट 1. आता पार्ट 1 मध्ये लक्षात घ्या, बेसिकली काय माहिती का, इट इज ऑफ 40 मार्क्स. बोर्डाला तुम्हाला किती मार्क्सला आहे? 40 मार्क्ससाठी. ठीक आहे. 40 मार्क्सला तुम्हाला आहे टोटल हा सिलेबस. ओके. आणि पार्ट 2 पण 40 मार्क्स. 40 आणि 40 किती झाले? 80 मार्क्स सायन्सचे, आणि 20 मार्क्स तुमचे प्रॅक्टिकलचे असतील जे स्कूलकडे असतात. ठीक आहे. आता एक साधारणतः आउट ऑफ दिस 10 चॅप्टर्स, फर्स्ट चॅप्टर 4 चॅप्टर, फोर्थ वन इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, फर्स्ट वन ग्रॅव्हिटेशन, फिफ्थ वन हीट, सिक्स्थ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, सेवन्थ लेन्सेस, आणि लास्ट वन स्पेस मिशन. These 6 chapters are related to physics part. फिजिक्सच्या पार्टला हा रिलेटेड आहे, आणि हे 6 चॅप्टर मी तुम्हाला घेणार आहे. ठीक आहे. आणि उरलेले जे आहेत, लाईक सेकंड वन पिरियॉडिक क्लासिफिकेशन, केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन, मेटालर्जी, कार्बन कंपाऊंड, हेही इम्पॉर्टंट आणि बेसिक चॅप्टर आहेत पुढच्या शिक्षणासाठी आपल्याला. तर हे सगळेच्या सगळे तुमचे पार्ट 1चा पार्ट आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला आज पहिला चॅप्टर चालू करायचा आहे, दॅट इज ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. चला जास्त वेळ न घालवता आपण ग्रॅव्हिटेशनकडे जाऊया. ओके. हिअर इट इज द इंट्रोडक्शन, ग्रॅव्हिटेशन चॅप्टर 1 सायन्स. बघा, इथे जर तुम्ही बघितलं तर पहिल्या याच्यामध्ये जर तुमच्या लक्षात येत असेल, इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला बुकमध्ये पण जे काय पहिल्या चॅप्टरचे जे पहिलं पेजच आहे, त्या पेजवरती तुम्हाला असं काहीतरी डायग्राम दिसेल. त्यांनी दाखवलेलं आहे इथे खाली ॲक्च्युली न्यूटन बसला आहे. आपल्याला ती गोष्ट माहिती आहे की ॲपलच्या झाडाखाली न्यूटन बसलेला आहे. ठीक आहे. आणि तिथून जसं फळ वरतून खाली पडतं, तर त्यांनी विचार केला होता का अरे ही गोष्ट खाली कसं काय पडते, वर का जात नाही आहे. ठीक आहे. तर कोणती तरी गोष्ट आहे जी त्याला काय करते, खाली जमिनीकडे, अर्थकडे खाली काय करते, खेचत आहे. तर त्या गोष्टीला त्यांनी नाव काय दिलं, ग्रॅव्हिटी. काय नाव दिलं त्यांनी, ग्रॅव्हिटी. ठीक आहे. तर इथं आपण बघूया, दिस इज द फर्स्ट पार्ट. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की हा जो ॲपल आहे त्यांनी दाखवलं इथे, ॲपल इज फॉलिंग डाऊन, खालच्या डायरेक्शनला पडतोय. आणि कोणतीही गोष्ट, आपण कोणतीही गोष्ट जर पकडली, सोडली, तर ती खालीच पडणार आहे. इट इज ड्यू टू ग्रॅव्हिटी. पण तो विचार कोणी केला होता सुरुवातीला, न्यूटनने. आणि या ग्रॅव्हिटेशनमुळेच जी मूनची मुवमेंट, आता बघा मूनला इथं त्यांनी असं एक हे दाखवले, लाईन दाखवलेली जी इथं दिसत नव्हती, बट हा मून अर्थच्या भोवती एका सर्क्युलर मोशनमध्ये फिरतोय. इट इज ऑल्सो ड्यू टू ग्रॅव्हिटी. तुम्ही म्हणणार सर तो अर्थवरती का पडत नाही, ग्रॅव्हिटी ना, मग अर्थ त्याला खेचून का घेत नाही. ॲक्च्युली कसं आहे माहिती का, समजा आपण जर विचार केला एखाद्या गोष्टीचा, त्याला फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सने इकडं ओढतोय तो, पण त्याला स्वतःचं मोशन पण आहे. म्हणजे समजा ही अर्थ आहे इथे, ओके, या अर्थला इथं ग्रॅव्हिटी आहे, ओके, इथे मून आहे, समजा इथे कन्सिडर करू. आता अर्थ तर त्याला स्वतःकडे खेचते, अर्थ स्वतःकडे खेचणार आहे त्याला, अर्थ त्याला स्वतःकडे खेचते, बट हा जो मून आहे तर त्याला स्वतःला इकडे काय आहे, वेलॉसिटी, ह्या डायरेक्शनला त्याला बाहेर जाण्याची इच्छा, पण अर्थ इथे खेचते. त्यामुळे तो कुठून न जाता असा सर्क्युलर पाथ असा फॉलो करत असतो. समजा इथे आला मून, अर्थ त्याला स्वतःकडे खेचते ड्यू टू ग्रॅव्हिटी, पण त्याला त्याची स्वतःची वेलॉसिटी इकडे, तो असा मधूनच जातो. असा प्रत्येक पोझिशनला होतो, आणि त्याला काय भेटतं तिथे, सर्क्युलर मोशन भेटतो. ठीक आहे. तर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स झाला तिथं. तर ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो काय करत असतो, मून सर्कलमध्ये फिरतोय. आणि जे ऑब्जेक्ट एकदम नियर बाय आहे अर्थच्या इथे, ते ग्रॅव्हिटीमुळे डिरेक्टली अर्थवरती काय होऊन जातात, फॉल डाऊन होतात. तर तिथे हा एक पार्ट झाला इंट्रोडक्शनचा. मोस्टली इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला कोणता क्वेश्चन येणार नाही. ओके. ही डायग्राम तुम्हाला काढायची नाही आहे.
ठीक आहे. आता आपण पुढचा पॉइंट बघतोय. इट्स अ सर्क्युलर मोशन. ठीक आहे. चला बघूया. सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय बघा, कोणताही ऑब्जेक्ट, कोणती पण बॉडी, कोणतं पण पार्टिकल जेव्हा एका सर्कम्फरन्स ऑफ सर्कलमध्ये फिरतंय, त्याला काय म्हणतो आपण? सर्क्युलर मोशन. सर्कलचा सर्कम्फरन्स असतो आपल्याला माहिती आहे, मराठीमध्ये त्याला परिघ म्हणतात. ठीक आहे. ज्या वेळेला तो सर्कम्फरन्स ऑफ सर्कलमध्ये एखादा ऑब्जेक्ट फिरतोय त्याला म्हणायचं इट इज इन द सर्क्युलर मोशन. आपण लिहूया. अ बॉडी or particle is moving with along the circumference of circle it is called as सर्क्युलर मोशन. त्याला काय म्हणतो आपण? सर्क्युलर मोशन म्हणतो. ज्या वेळेला कोणतं बॉडी किंवा पार्टिकल सर्कम्फरन्स ऑफ सर्कलवरती फिरत असतील तर त्याला काय म्हणतो? सर्क्युलर मोशन. आणि त्याच्यामध्ये एक सेंट्रिपेटल फोर्स असतो बघा, मी इथे लिहितोय. किंवा आपण नेक्स्ट पेजवर लिहू, इथे गर्दी होत असेल तर. सेंट्रिपेटल फोर्स. A force which is along the radius towards the center, towards the center of circular motion is called as सेंट्रिपेटल फोर्स. समजून घ्या सेंट्रिपेटल फोर्स कसा आहे, लक्ष द्या. समजा हा सर्कल आहे. ठीक आहे. इथे आपण काय करतोय, एखादा ऑब्जेक्ट आहे. समजा आपण इथून एक ऑब्जेक्ट इथं दाखवूया. ठीक आहे. इथं येतो ऑब्जेक्ट. आता हा इथे हा ऑब्जेक्ट जो आहे ना इथे सर्कलमध्ये फिरतोय बरं का, इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. असा फिरतोय समजा, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज घड्याळाप्रमाणे असं, अँटी क्लॉकवाईज त्याच्या उलट. ठीक आहे. तर इथे एखादा जर ऑब्जेक्ट फिरतोय तर त्याचा सेंटर ओ धरूया आणि असं फिरतोय. तर फिरत असताना तिथे एक फोर्स असतो. तो फोर्स कसा असतो माहिती आहे का? अ फोर्स विच इज अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. कुठे आहे तो? अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. रेडियस वरती आहे पण त्याची डायरेक्शन कुठे आहे? टुवर्ड्स द सेंटर, सेंटरकडे. त्या फोर्सला काय म्हणतो आपण? सेंट्रिपेटल फोर्स. काय म्हणतो त्याला आपण? सेंट्रिपेटल फोर्स. आणि तो कसा आहे माहिती का? बघा, इट इज अ नेसेसरी फोर्स
नेसेसरी फोर्स फॉर एनी काइंड ऑफ सर्क्युलर मोशन. कोणत्याही पद्धतीच्या सर्क्युलर मोशनसाठी तो काय आहे, महत्वाचा आहे. त्याच्याशिवाय सर्क्युलर मोशन पॉसिबल नाहीये. कोणाशिवाय? सेंट्रिपेटल फोर्स. म्हणजे जेव्हा जेव्हा सर्क्युलर मोशन होत आहे, कोणतंही ऑब्जेक्ट फिरतोय गोल गोल, कोणतंही असू द्या, काहीही, तुम्ही दैनंदिन जीवनात काही पण, फिरणारा पंखा गोल फिरतोय, टायर जे रस्त्यावर गाड्या चालतात त्याचं टायर असेल, कोणतीही गोष्ट जी सर्कलमध्ये फिरते, सर्कलमध्ये जाते, ठीक आहे, तिथे कोणता फोर्स असणार आहे? सेंट्रिपेटल फोर्स. त्याच्याशिवाय ते सर्क्युलर मोशन होऊ शकत नाही. आलं लक्षात? सो दिस इज द सेंट्रिपेटल फोर्स, अ फोर्स विच इज अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्क्युलर मोशनच्या, ठीक आहे. तो नेसेसरी फोर्स आहे आणि त्याची डायग्राम ह्या पद्धतीने. ओके, तर हे झालं सेंट्रिपेटल फोर्सचा पार्ट. याच्यानंतर बघा आपल्याला काही लॉज बघायचे आहेत, विच आर द इम्पॉर्टंट लॉज. हे एकदम महत्त्वाचे लॉज आहेत. केपलर्स लॉज. केपलर नावाचा एक सायंटिस्ट होता बरं का, ठीक आहे. आणि हे बघा, आणि दुसरी गोष्ट काय की चालू करायच्या आधी हे लक्षात घ्या, जेव्हा पण मी बोर्डवर काहीतरी लिहितोय तो तुम्हाला लिहायचं राहील. ओके, ठीक आहे. बघा आता इथे केपलर्स नावाचा सायंटिस्ट होता. त्यांनी काही लॉज सांगितले प्लॅनेटरी मोशनचे. ज्या वेळेला प्लॅनेट फिरतंय, समजा आता इथे आपण सन आहे, हा प्लॅनेट आहे, ए प्लॅनेट नाही आहे, ए पोझिशनला आहे, तो ए या ठिकाणी, आणि तो असा फिरणार आहे. तर पहिला लॉ काय आहे? फर्स्ट लॉ, इट इज अ लॉ ऑफ ऑर्बिट पण म्हणतात त्याला, ठीक आहे. बुकमध्ये दिलं नाही आहे पण मी सांगतोय तुम्हाला, लॉ ऑफ ऑर्बिट. लॉ ऑफ ऑर्बिट का म्हणतात माहीत असू द्या तुम्हाला. अ प्लॅनेट इज इन इलिप्टिकल मोशन, ब्रॅकेटमध्ये लिहितो, फॉलोज इलिप्टिकल पाथ अराउंड द सन. कोणत्या मोशनमध्ये असतो तो? इलिप्टिकल पाथच्या मोशनमध्ये. इलिप्टिकल म्हणजे काय? इलिप्स. इलिप्स आपल्याला माहिती आहे. हे बघा, हा आपला झाला सर्कल, सर्कल आहे, ठीक आहे. इलिप्स म्हणजे त्याला आपण म्हणतो अंडाकृती आहे बघा, असा याला म्हणतो आपण इलिप्टिकल मोशन. कोणतं मोशन आहे? इलिप्टिकल मोशन. आणि त्याला काय म्हणायचं आहे? इलिप्टिकल मोशन आहे. आणि वेअर सन इज सिच्युएट अराउंड द सन. पुढे कंटिन्युएशन मध्ये सांगू, where sun is situated at one of the foci. डबल आय बर का स्पेलिंगमध्ये, इथे स्पेलिंगमध्ये इकडे डबल आय लक्षात ठेवा. बघा लॉ काय मी तुम्हाला सांगतो, अ प्लॅनेट इज इन इलिप्टिकल मोशन. कोणता पण प्लॅनेट काय फॉलो करतो? इलिप्टिकल पाथ. अशा इलिप्टिकल पाथ, अंडाकृती पाथ फॉलो करत असतो. कधी? अराउंड द सन, सनच्या भोवती. वेअर सन इज सिच्युएटेड ॲट वन ऑफ द फोकाय. सन कुठे असतो? वन ऑफ द फोकायला असतो. म्हणजे काय? फोकाय म्हणजे काय? समजा हा जो इलिप्टिकल पाथ आहे आपला, आता समजा आधी एक सांगतो मी तुम्हाला की समजा सर्कल आहे, सर्कलला कसं रे सेंटर असतो, सर्कलला काय इथे सेंटर आहे, तसं जो इलिप्टिकल पाथ आहे, हा जो अंडाकृती पाथ आहे, त्याला असतात फोकस. काय असतात? फोकस. पण एक नाही, दोन असतात. एक इकडे असतो आणि एक इकडे असतो. त्याला साधारणतः F1 F2 किंवा S1 S2 असं पण म्हणतात. मग दोन फोकस असतात इलिप्टिकल पाथला. जसं याला सेंटर असतो तसं त्यांना फोकस असतात. ज्याचा प्युरल फॉर्म म्हणजे अनेक वचनी काय आहे, त्याला फोकसच्या ऐवजी म्हणतात फोकाय. दोन आहेत ना, मग फोकसच्या ऐवजी फोकसेस नाही म्हणत त्याला, त्याचं प्युरल अनेक वचनी शब्द काय आहे? फोकाय. मग बघा, वेअर सन इज सिच्युएटेड ॲट वन ऑफ द फोकाय. सन कुठे असणार आहे? ह्या दोघांपैकी एका ठिकाणी असणार आहे. म्हणून हे बघा, सन असा मध्ये नाही दाखवलं, थोडंसं बाजूला दाखवलं त्या डायग्रामच्या. ओके, सो दिस इज द फर्स्ट लॉ. फर्स्ट लॉ तुम्हाला लॉ ॲज इट इज लिहायचा राहणार आहे.
आणि तो लॉ मी परत एकदा सांगतो, लक्ष द्या, इम्पॉर्टंट आहे. अ प्लॅनेट इज इन इलिप्टिकल मोशन. प्लॅनेट कधी पण इलिप्टिकल म्हणजे इलिप्सच्या अंडाकृती मोशनमध्ये असतो. फॉलोज इलिप्टिकल पाथ. इलिप्टिकल पाथने तो जात असतो, त्या रस्त्याने जात असतो. अराउंड द सन. सनच्या भोवती. वेअर सन इज सिच्युएटेड ॲट वन ऑफ द फोकाय. सन कुठे असतो? कोणत्या तरी एका फोकायला. मी मगाशीच सांगितलं की जो इलिप्टिकल पाथ आहे त्याला 2 फोकस असतात, तर दोघांपैकी एका ठिकाणी कुठेतरी तो असणार आहे. ओके, सो दिस इज द फर्स्ट लॉ. आता सेकंड लॉकडे येऊ. तुम्हाला डायग्राम पण काढावीच लागणार आहे, ही माहीत असू द्या. ह्या डायग्रामचं थोडंसं एक्सप्लेनेशन देतो मी, आणि त्याच्या आधी सेकंड लॉ, त्याचं अजून एक नाव मी लिहितो, लॉ ऑफ इक्वल एरियाज. काय म्हणतात त्याला? लॉ ऑफ एरियाज. लॉ ऑफ इक्वल एरियाज. ठीक आहे. याला असं काय म्हणतात लॉ ऑफ इक्वल एरिया? त्यांना काय म्हणायचं आहे माहिती का? हे बघा, इथं जर तुम्ही बघितलं, तुमच्या लक्षात येईल की हा बघा, अ लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. सन आणि प्लॅनेटला जॉईन करणारी लाईन कवर्स किंवा स्वीप्स. त्यांनी वर्ड यूज केला आहे स्वीप्स. स्वीप म्हणजे कव्हर करतायत. इक्वल एरिया, समजा तो ए पोझिशनला आहे, 1 मंथमध्ये, एका महिन्यामध्ये तो ए पासून बी पर्यंत गेला. ती लाईन कन्सिडर करू. म्हणजे इथून तर तो फिरत फिरत प्लॅनेट कुठपर्यंत गेला? बी पर्यंत. ए पासून कुठपर्यंत गेला? बी पर्यंत. समजा इथं एला होता, इथं बी पर्यंत गेला, आणि ही लाईन आहे. कोणती लाईन आहे? इथे सन आहे आणि इथं प्लॅनेट. अ लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. त्याला जी लाईन जॉईन करते कवर्स स्वीप्स. म्हणजे इथून इथपर्यंत जाण्यासाठी त्यांनी जेवढं कव्हर केलंय, काय एरिया, त्यांनी जो एरिया कव्हर केलाय तो इक्वल असतो इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. इट इज म्हणजे तो कुठे पण बघा. आता समजा 4-5 महिन्यांनी तो सी पोझिशनला गेला बरं का. तर इथून अ लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. आणि समजा एका महिन्यामध्ये पुढच्या तो सी पासून डी पर्यंत गेला, इथून तर इथपर्यंत त्याने जे काय एरिया इथून असा कव्हर केलेला आहे, इथून समजा असं आपण कन्सिडर करू, इथे होता, इथून तो इकडे गेला. आता हा जो एरिया त्यांनी कव्हर केलेला आहे तो सेम इकडच्या सारखा इतकाच राहणार. समजा तो नंतर काही महिन्यांनंतर ई पोझिशनला गेला. ही जी लाईन आहे सन आणि प्लॅनेटमध्ये जॉईन करणारी, तो ई पोझिशनपासून एफ पर्यंत गेला. किती दिवसात? 1 मंथमध्ये. ठीक आहे. त्यांनी जितका इथे एरिया कव्हर केलेला आहे ह्या लाईनने इथून इथपर्यंत आल्यावरती, दॅट एरियाज 1, 2, 3 हे सगळे एरिया काय आहे? सेम. प्रोव्हाइडेड दॅट टाइम इंटरवल मस्ट बी सेम. इथं पण मी 1 महिना कन्सिडर केला, 1 महिन्यात तो ए टू बी गेला आहे. इथं पण 1 महिना कन्सिडर केला, सी टू डी. इथं पण आपण ई टू एफ. म्हणजे लक्षात घ्या, प्लॅनेट कोणता पण एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनपर्यंत जर गेला तर जात असताना तो त्या ठिकाणी सेम एरिया कव्हर करतो. कोणती लाईन? सन अँड द प्लॅनेटला जॉईन होणार आहे. मग आता बघा, तुम्हाला असे इथे हे करायची गरज नाही जास्त असं लिहिण्याची. ठीक आहे. तुम्ही फक्त डायग्राम काढा, जी आपली बेसिक आधीची होती ती डायग्राम काढा. याच्यावरती एक्सप्लेनेशनसाठी मी लिहून ठेवलं आहे फक्त, दॅट्स इट. बघा स्टेटमेंट काय बघा. अ लाईन joining the sun and the planet. कोणतेही प्लॅनेट, अर्थ नाही नुसतं, कोणत्याही प्लॅनेटला. अ लाईन जॉईनिंग द सन अँड द अर्थ ऑफ अँड द प्लॅनेट स्वीप्स. स्वीप्स म्हणजे ब्रॅकेटमध्ये मी लिहितो कवर्स. तुम्हाला समजण्यासाठी एकच वर्ड कोणताही लिहिला तरी पण चालेल. स्वीप्स equal areas in equal interval of time. तेवढ्याच वेळेमध्ये त्यांनी ती सेम एरिया काय करणार आहे? कव्हर करणार आहे. ठीक आहे. ओके, सो दिस इज द लॉ ऑफ इक्वल एरिया. आणि पहिला काय आहे? लॉ ऑफ ऑर्बिट. हे लॉज तुम्हाला लिहिणे, स्टेटमेंट जास्त इम्पॉर्टंट आहे.
डायग्रामही काढली तर बेटरच आहे जेव्हा ते लॉस तुम्हाला विचारतील तेव्हा. ठीक आहे. आता त्यातला थर्ड लॉ लास्ट तो आपल्याला बघायचा आहे. थर्ड लॉ, या थर्ड लॉला म्हणतात लॉ ऑफ पिरियड. काय म्हणतात? बुकमध्ये दिलं नाही तरी तुम्हाला माहीत पाहिजे, लॉ ऑफ पिरियड. ठीक आहे. नक्की त्यांना इथं काय म्हणायचं आहे बघा, सोप्या भाषेत आपण म्हणूया किंवा मी सांगायचा प्रयत्न करतो. पहिले मी स्टेटमेंट लिहून देतो आणि नंतर तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ revolution of planet around the sun. बघा, मी इथं जागा सोडून खाली एक स्टेटमेंट लिहितो, टी स्क्वेअर. टी म्हणजे पिरियड. पिरियड म्हणजे सगळ्यात पहिले मी तुम्हाला काय ते सांगतो, तुम्हाला माहीत पाहिजे पिरियड म्हणजे काय. काय माहिती का, समजा एखादी गोष्ट आहे सर्कलमध्ये फिरते. हां, समजा इथून चालू झाली, इथून येऊन इथे यायला त्याला, परत इथे आला, परत तिथून जाऊन परत त्याच पोझिशनला आला. त्याला एक पूर्ण राऊंड कंप्लीट करण्यासाठी जितका टाइम लागतो, एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी जितका टाइम लागतो त्या टाइमला काय म्हणायचं? पिरियड. म्हणजे पिरियड म्हणजे बेसिकली काय आहे? टाइमच आहे. पिरियड म्हणजे एक प्रकारे काय आहे? टाइमच आहे. पण कोणता टाइम आहे? एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी लागलेला टाइम, ज्याला हे बघा द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रेव्होल्युशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन. म्हणजे बघा, जो एखादा प्लॅनेट आहे तो इथे समजा सन आहे, या सन भोवती फिरून परत इथे यायला, म्हणजे इथं होता आणि इथेच परत यायला, त्याला जितका टाइम लागतोय त्या टाइमचा स्क्वेअर इज, बघा पुढे काय लिहितोय मी, इज directly proportional to cube of mean distance between sun and planet. डायरेक्टली प्रपोर्शनल कशाशी आहे? क्यूब. आता बघा, मी इथं पहिले लिहून घेतो डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब. बुकमध्ये आय थिंक चुकलं, इथं ए दिसतोय बुकमध्ये, किंवा मग मे बी त्याची जी काही डिजिटल बुक आहे त्याच्यामध्ये ए दिसतोय, बट इथं ए वाटतोय. ए नाही काढायचं, इथं असं डायरेक्टली प्रपोर्शनलची साईन आहे. सगळ्यात पहिले डायरेक्टली प्रपोर्शनल मी शब्दाचा अर्थ सांगतो. डायरेक्टली प्रपोर्शनलचा मिनिंग काय असतो माहिती का? एखादी ही टर्म मी जर इथं लिहिलं, समजा मी इथं एक टर्म लिहितो, ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू बी. डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे काय? ए वाढला तर बीची पण व्हॅल्यू वाढते, किंवा बी कमी झाला तर एची पण व्हॅल्यू कमी होते. एक टर्म कोणतीही वाढली तर दुसरी पण वाढणार आहे, एक टर्म कोणतीही कमी झाली तर दुसरी टर्म कमी होणार आहे. ठीक आहे. तर हा मिनिंग कसला आहे? डायरेक्टली प्रपोर्शनलचा. ओके, तर हे झालं डायरेक्टली प्रपोर्शनलचा मिनिंग. आता पुढे काय? क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. आता मीन डिस्टन्स आर काय आहे? समजा मगाशी आपण जर इथे बघितलं, जो प्लॅनेट फिरतोय इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये, समजा इथे सन कन्सिडर करू आपण. ओके, आता इथं प्लॅनेट ए पोझिशनला आहे. हां, तर इथून इथं डिस्टन्स काय आहे? समजा R1 म्हणू. हां, इथून एवढं आहे. समजा नंतर तो काही महिन्यांनंतर समजा इथं गेला बी पोझिशनला, इथून याचं. आता मला हे सांगा, R1 छोटा दिसतोय तुम्हाला, R2 मोठा दिसतोय, बरोबर आहे? तर मग यातलं डिस्टन्स कोणतं घ्यायचं? यांची ॲव्हरेज घ्यायची असते. काय घ्यायची असते? ॲव्हरेज. कधी कधी त्याला सेमी मेजर ॲक्सिस पण म्हणतात, बट आता त्याच्यामध्ये जात नाही. बट हे जे काय सन आणि प्लॅनेट आहे, तो जेव्हा पूर्ण राऊंडमध्ये फिरत असतो, तो कुठेही असला तरी त्याच्या डिस्टन्सची काय घ्यायची? ॲव्हरेज. ॲव्हरेज म्हणजे काय लिहिलं आहे आपण इथे? वर्ड मीन. ते जे डिस्टन्स आहे ना, मीन डिस्टन्स, त्याचा काय पाहिजे? क्यूब आहे इथं घेतलेला. म्हणजे आता परत आपण एकदा याच्या स्टेटमेंटकडे बघू. ओके, लक्ष द्या. स्टेटमेंट काय? द स्क्वेअर ऑफ पिरियड, तर पिरियडचा जो स्क्वेअर आहे इज ऑफ द रेव्होल्युशन ऑफ द प्लॅनेट
अराउंड द सन, जो सन भोवती प्लॅनेट फिरत आहे, जो सन भोवती प्लॅनेट काय करतोय, फिरतोय. तर फिरत असताना त्याला जो टाईम लागतोय त्याचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स. कोणाचं मीन डिस्टन्स, प्लॅनेट अँड द सन, सन आणि प्लॅनेटमध्ये जे काही डिस्टन्स आहे त्याचा मीन डिस्टन्सचा क्यूब असं राहणार आहे. तर इथे काय झालं, तुमचा थर्ड लॉ कंप्लीट झालेला आहे. आणि ह्या पद्धतीने आपण काय काय बघितलं एकदा लक्ष द्या, आणि जे जे इथं दिसतंय ते सगळं तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, पहिल्या याच्यावरती मी तुम्हाला सांगितलं काय काय हा पार्ट लिहायची गरज नाही आहे. ठीक आहे, यामध्ये जे सर्कल केले ते फिजिक्सचा पार्ट आहे, तो तुम्हाला मी पार्ट शिकवणार आहे. त्यानंतर त्याच्या पुढे येतो इंट्रोडक्शन, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय काय त्याचं आपण इंट्रोडक्शन बघितलं. आणि इथं काय सर्क्युलर मोशन बघितलं की काय असतं ते, पण हा पार्ट सर्क्युलर मोशनचा तुम्हाला लिहायचा आहे. हा बघा, हा डेफिनेशनचा. ओके, नंतर सेंट्रिपेटल फोर्स काय त्याची डेफिनेशन आहे, इट्स अ नेसेसरी फोर्स, ही डायग्राम सुद्धा तुम्हाला काढायची. ठीक आहे, नंबर 4 याच्यामध्ये केपलरचे लॉ आपण चालू केले, विच आर द मोस्ट इम्पॉर्टंट. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. फर्स्ट लॉ कोणता आहे, लॉ ऑफ ऑर्बिट. सेकंड लॉ कोणता आहे, लॉ ऑफ इक्वल एरियाज. थर्ड कुठं आहे, पुढच्या पेजवरती आहे, मी सांगितलंय तुम्हाला, विच इज लॉ ऑफ पिरियड. ठीक आहे, त्याचे हे स्टेटमेंट आहे, तुम्हाला स्टेटमेंटच लागणार आहे. आणि हे डायग्राम पण तुम्ही काढून ठेवा फॉर द रेफरन्स. ठीक आहे, त्याला जास्त वेळ लागणार नाही. सो हिअर इट इज द एंड ऑफ द टुडेज लेक्चर. हे एवढं लिहायचं आहे तुम्हाला, आणि प्लस थर्ड लॉ पण ॲज इट इज तुम्हाला लिहायचा राहील. ओके, सो आजचा पार्ट तुमचा झालेला आहे. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.